परी परी आहे रे, काय म्हणतो? काय तू ह्या हालात बस स्टँड उभं राहा लागते, एसटीने जा लागते. हा बेकार हाल चालवत ती आजची जिंदगी जगली पाहिजे तू. हे काय हाल करून घेऊन राहील तू हातानं? ते म्हणणं काय आहे बरं? स्पष्ट स्पष्ट बोल. तू काय माझ्या डोकं खाऊन राहिला आधी? मुद्द्यावर येऊ का मग आता? काय पडला त्या भाण्यामध्ये? काय त्या भाण्याबरोबर राहून राहिली? फकण्या भाण्या आहे तो. काय फालतू त्याच्याबरोबर राहून तुला काही सुखही नाही. एसटीने जाणं एसटीने येणं. काय जिंदगी सारी तुझी अशी कचऱ्यात चालली बा. एवढी मोठी तू दिशाली रूपमती. त्या भाण्यापासून तुला सुख कशाचा? दुःखच आहे सारं. दे त्या भाण्याला सोडून. मी आव ना, मी पल्सरवर तुला आणतो बी नेतो बी. हा हे कसं एसटी झटके घ्यायचं कामही नाही तुले. हा तू माझ्यासोबत राहतो आता. भाण्या जसा असेल तसा, पण मा नवरा आहे ना तो. आणि तुला काय एवढं शिल्लक चबरा लागून राहिले रे? तुला काय वाटते की तू असं म्हटलं की मी तुझ्या याच्यात अटकीन म्हणून? हा पण मी तुझ्या ध्यासात येत नाही बाबू. हा मा भाण्याच बरा आहे. काय जात अशा नवऱ्याले तर भाण्या तुला खाऊ तर नाही घालू शकत. त्याच्या दारी जाऊ जाऊ पडते. हा काय सुख आहे त्याच्यापासून तुले? दे सोडून त्याले. मी आव ना. हा सुखात राहशील ना तू मा बरोबर. बाबू जसा आहे तसा मा भाण्या बरा आहे ना. आणि नाही खाऊ घालत तर नाही खाऊ घालू शकत. हा पण आम्ही चटणी भाकर खाऊन खुश राहू म्हटलं, माहित आहे काय? आणि तू काय शिकून राहिला रे आम्हाला? काय बा तुला बरं पडलं बा तो फकण्या भाण्या? काय कामाना जमा झाल्या का? तुला किती तर असा एसटीन जा लागते, एसटीने या लागते. ते सोडून द्याले. काही नान नको लागू द्यायचे. काही कामाचा नाही तो बोऱ्या. काय करा लागून राहिला रे? हा जसा आहे तसा मा नवरा आहे तो. हा मला गोड आहे तो. माझ्या संसारात काही तू बिबा भरू नको. फूट पाडायचा काही प्रयत्न करू नको बरं. तू तुझे पाय. तूच पाय ना कसं असतं. मोठा म्हणून राहिला. हा असा आणतो तसा आणतो. काय चांगला आहे काय? तू पाय ना पहिले आरशात. भाण्या बायको चालू वाटते बा खाल्याबरोबर. ही शाळा दिसून राहिली मला, म्हणून तर गुलू गुलू करून राहिली अटे जा. हा भाण्याची काही सोय नाही ना आता. बरोबर तिने दुसरा पकडला इकडे अश होते ना. हा त्याच्यासाठी शिकून द्या लागत ह्या. अशा वाया जातात मग. लागली दुसऱ्यासोबत झांगड करेले. बापा मला काही घेऊन देण नाही. मी कसं तुला चांगलं सांगून राहिलो. आणि मा काय मनी माणसे काही नाही बरं. मी का तसं म्हणून नव्हतं राहिलो तुले माझ्यासोबत लफडं कर म्हणून. हा तो विषय नव्हता बापा. पण कसं तुला कसं खरं खरं सांगून राहिलो तुम्ही की बा त्याच्याजवळ काही नाही आता. तर कसं त्याच्या नानी काही लागू नको तू. तो काही कामा पोऱ्याने. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे रे? हा कोणी कामाचं नसलं की त्याला सोडून देत असतात काय? तो कामाचा असो की नसो, तो माया नवरा आहे ना. मला त्याच्या सोबत राहायचं आहे. संसार निभवणं आहे मला. माया प्रेम आहे ना ते. मी ना प्रेम केलं जीवापाड त्याच्यावर. हा आखरी लोक माया प्रेम मायाच राहील. ते कसं येसो ते माया प्रेम आहे ना. तू काही मला शांतपणा शिकू नको. जुगार जमला रे गड्या. लफडा गड्या या दोघांचा आता. भांड्या तिकडे कोळलाच व्हायतरी गड्या. काही खरं नाही आता. हे करतात इकडे ऐश आता. रंगवतात हे इकडे. ही चांगली चांगली करता करता ये नाही थांबल लावा दुसरा. तो बी काल्या. हा काय दोंड्या. हा मस्त लेवा लफड जमलं रे इकडे. चाल चाल आता भाण्याला पहिले खबर द्या लागेल की त्या बायाकडे लफड चालू आहे बा. कोण कोणाशी लफडं करून काही सांगता येत नाही रे बाबा. बापा रे मला काही घेऊन देण नाही बा. मी कसं तुला चांगलं सांगत होतो. हा कसं त्या भाण्या काही कामाना धामा जायचो. हा अगदी मोदही झाला तो. काम नाही करत फाम नाही करत. कसं तुझे दुःख पाहून कसं मला कसं वाईट वाटते ना, म्हणून म्हणून राहिलो मी. कामाचा असो की नसो तुला काही करावं लागते काय? तू आमच्या मनात काय काऊन असं चबरे धंदे करून राहिला? सांग ना तू. त्या मनात काय आहे रे? त्या मनात काय आहे? मी भाड्याला सोडून देऊन मी तुझ्यासोबत राहू असं आहे का ते म्हणणं? मा काही नाही हो माय. तुझ्या बरोबर काही नाही बापा. मी काही तुझ्या बरोबर लफडं करत नाही काही नाही. हा तू कसं माझी क्लासमेट होती म्हणून तुला सांगून राहिलो. ते कसं दुःख मला कसं पाहिलं नाही जाऊन राहिलं माझ्यानं. मग माझ्या दुःख पाहिला नाही जात की नाही? जाय होय रस्त्याने लागतो. रस्ता धर बरं तुया. निघ लवकर उठून. चाललो चाललो. शिल्लक बोलून राहिला. आपण बोलत नाही काही म्हणत नाही काही. मेरा डोक्यावर चढते. घर फोडायचं काम करते काय सांगा माया. लवकर जा लागेल मला घरी. भाण्या वाट पाहत असेल. काय लक्ष्मण काय पोरी गिरील भेटायला जात असते की नाही बा? गेलता की पोरीच्या घरी? राजा शांताराम भाऊ मी काही जात नसतो बा. घडी घडी जाणं बरोबर नाही ना पोरीच्या घरी. चांगलं नाही वाटत ते आपल्याला. काय गळ्या लक्ष्मण ती पोरी जात असताय गळ्या. गावात जायचं आपलं भेटायचं 2 मिनिटं. काय चालू आहे काय नाही. भेट खुशाली विचारायची आपली. काही फोन गिन करत असते की नाही पोरीले? राजा शांताराम भाऊ मी काही जात नाही भाऊ पोरीच्या घरी. कसं आहे तिचा एक तर लव्ह मॅरेज तिनं करेल. लोकांच्या डोळ्यात खूप तिनं बा की घडी घडी हिचा बाप हिच्या घरीच जाते बा. भेटायला येते येले. मग लोक म्हणतात ना की कॅनात नशीन दिलं हे करू. फसलात नशीन पोरे असं होते ते. म्हणून मी काही जात नाही बा.
मले कोणी काय म्हणेन रे लक्ष्मण, आपली पोरगी आपल्याला जायला काय हरकत आहे? काय चालू आहे काय नाही बा, खुश आहे की काय आहे? आपली विचारणं काम नाही का? काय का काही विचार करत आहे तू? लोकांचा विचार केला आणि चालते का? आपल्या पोटचा वय आहे पोरगी, पोरीला विचारणं आपलं काम आहे. रात जा, मागे पुढे नको करत जो. बा आपण कसं लोकांना कसं भीती बाजू, कसं लोक कसं तोंडाने बोलतात मागून बोलतात, त्यापेक्षा कसं जायला पुरत नाही बाबा. एक तर लो मॅरेज आहे, आफत आहे ना. शांताराम भाऊ काय सांगा तुम्ही, बरेचले जाते मा बायकोली जाते पण आम्ही जात नाही बा. मग त्या दोघेले आपल्या घरी बोलायचं, काही मटण गिटण ठेवायचं, नाही तर मग दुसरा काही पानचा ठेवायचा, आंब्यारस फांब्यारस काही नाही. आता अखळी घेऊन ये बोरीले, आता अखळी आहे, हे काम करा आता. कसं मग बोलणं चालणं होते, पोरगी दोन गोष्टी सांगते, कसं आहे काय आहे चालू बा, ते माहीत पडते आपल्याला. दोघं आनंदी आहेत नाही आहेत. आपलं काम नाही का मायबाप असून, मायबापाचं काम नाही का हे? हो शांताराम भाऊ, अकाळीला आणतो ना पोरीले. हो फोन लावतो मी आता तिले, बा अकाळी ये जो बाई, 8-10 दिवस ठेवतो मस्त घरी पोरीले. मग ते सांगेन बा कसं आहे जवळ काय आहे, पट्टी नाही पडत. तुमचंही बरोबर आहे ना. विचारलंच पाहिजे बा, आपली पोरगी आहे त्यासाठीच म्हणून राहिलो. मग कसं ते दुखात आहे सुखात आहे, आपलं विचारणं काम नाही का? आपला पोटचा गोय आहे ना, पोरगी आहे ना आपली, काय वाऱ्यावर सोडून देतं का लोकांसाठी? त्यासाठी म्हणून राहिलो तुला. अकाळीला कसं आता पोरगी घेऊन येतो घरी आणि विचारतो तिले सविस्तर काय बाई कसं काय बाई. बरं राजा शांताराम बरं सांगितलं हो बा तुम्ही, हे बरं मा डोक्यात टाकलं राजा. अरे भाण्या चालला आवाज द्यायला लागेल ना, याच्या बायकोचं कान सांगायला लागेल नाही याले. याच्या कानाला टाकलं तू बोर, असं आपण पाहिलं ना डोळ्यानं. याच्या बायकोचं बाहेर चालू आहे म्हणून लपलो, ते बी खाल्याबरोबर त्या उंदळल्याबरोबर. बांदास बांदास इकडे रे बांदास. काय सुलालो कांदा? अरे भाण्या आजकाल काय चालू आहे तुझं? काय चालू काय आहे तुझं? काय नाही बा, काहीच चालू नाही बा, घरी जा आपण. काऊन काय काय होतं का काही कामगिम होता काय? जरासं लक्ष घरात बी घाल ना आता. जरासं लक्ष दे बा तू त्या घरात, कसं वाया जाईन बरं काम. बेंगीन काम जरासं कसं. काय झालं बाबा? वा घर कोण बेंगी न बाबा, काय झालं काय पण? काय झालं? हो केलं जाय बा, तर माझं तब्येला समजतच नाही आले. सारं फोडूनच सांगा लागते त्या मायाचा कदच आहे बा. कसं भाण्या काही काही गोष्टी कसं समजून घेत जाईन तुम्ही काय म्हणून राहिलो तर समजल्या पाहिजेत बा. असं काय प्रत्येक गोष्ट फोडून सांगितली पाहिजे असंही नसलं पाहिजे माणसाचं. काही तसं समजत नाही राजा सुलाल भाऊ. सांगा काय आहे भानगड? काय मा घर फुटून राहिलं काय, म्हणजे काय म्हणणं काय तुमचं? बेंगीन आणि गिगीन काय आहे? असं कसं त्या बायकोवर लक्ष दे बा. कसं आपत नाही आली पाहिजे. पहिलेच तर लव्ह मॅरेज आहे तुझं. कसं एखाद्या दिवशी तुला चाट मारून ती बायको चालली जाईल तर घोर होईन ना, तुझ्या इज्जतचा कचरा होईन गावात. काय बोलून काय राहिले तुम्ही? जी बाय गेल तर कुकडे भाजून राहिले का तुम्ही? काय झालं? मा बायकोनं काय केलं? मा बायकोवर काय लक्ष देऊ मी? काय राजा शिवलाल भाऊ, काय शोभते का तुम्हाला? मा बायकोची बदनामी करता का तुम्ही? माहित होतं नाही असंच होईन म्हणून. अरे गड्या मी काल बा खोटं बोलू रे बा. तुझ्या बायकोचं त्या काल्याचं चालू आहे बा, लफडाय द्यायचं. रोज बस स्टँडवर भेटतात ते, आज मी माझ्या डोळ्यानं पाहिलं ना. आणि तुला काय इकडे गावात गुर राहतं, काम नाही करत धंदा नाही करत. आणि ते कसं तुझी बायको दुसऱ्यासोबत आता कसं झांगड गेलं तिनं. काही नका बोलू राजू, काही नका बोलू. मा बायकोला बदनाम नका करू फालतू. घेणं देतो तुम्ही. मा प्रेम आहे ते एकटं. बिंदाची धंदे करू नका. अरे गड्या मी आता माझ्या डोळ्यानं पाहिलं ना रे बाबा. ऐश करून आली तिकडे बस स्टँडवर, मस्त खिकी दात काढतात दोघे जण. मस्त प्रेमाच्या गप्पा चालू होत्या. तुझी बायको चाटा मारून आली इकडे तिकडे. कॉलेज फालेज काही नाही त्या बायकोचं. तुझ्या हाती तुऱ्या देऊन राहील तुझी बायको. तसं सरासं कसं सांभाळून नका सांगून राजा शिवलाल भाऊ. काही राजा काही तुम्ही जोडणं लावलं राजा, कुकरच्या कुकडे राजा. म्हणाले का मा पोरही शपथ ले मा डोळ्यानं पाहिलं रे बा. मा डोळ्यानं पाहिलं ना. तुझी बायको तुला चाटा मारते की क्लासले करतो याव करतो, नोकरी लागते. मला काही नोकरी फोकरी नाही तिकडे. अश चालू आहे. आज तर मला फक्त काल्याच दिसला. अशी किती पोरं वागवले असतील त्या बायकोनं. तुझ्या हाती तुऱ्या देऊन राहील तुझी बायको. एक नंबरची भावना आहे तुझी बायको. हे प्रेमन प्रेम काही नसते याच्यात. बायाले बोरीले चटक लागेल असते बाबा. तू बसला तिकडे घरी थापीवर आणि तुझी बायको कोणाला तिकडे अयश. बरं शिवलाल बरं सांगितलं तुम्ही ना. चाललो मी आता घरी, पाहतो ना काय बजेट आहे तर पाहतो. बरं सांगितलं शिवलाल भाऊ तुम्ही. त्याला सांगून तर दिलं आपण, पण आता काय करते काय माहित बापा. हे पोरगही चंगटा आहे ना, याच्यानं काहीच होणार नाही. तिनं भानू भानू तसा चोपड चापड केला तर असं की झाला थंडा. पण व्हायला किती दिवस झाले आज लोक 2-3 लेकरं झाले असते. पण हे सायाजणी बीज बायला आहे ना. कसं बायला कसं झटकन लेकरं काढा लागतात. मग कसं कोणा मागं जात नाही ते.
हा गुतवल्या एकदा घे. पण हे लेका माझी परी शिकून राहिली, काढलेली जाते, क्लास करते, नोकरीवर लागते, घे म्हणा दाबून, लागली दुसऱ्यासोबत चिटकली ती. हा पकडला तिनं दुसरा. यार घे तू इकडे हिसकी आता, राय घरी. काय बाबूराव भाऊ, काही गुड न्यूज देता की नाही बाबा? हा कधी आहे गुड न्यूज? गुड न्यूज वा पहिले तर 2 लेकरात मले, आता का 4-5 काढायला लावतो का? काही लेका काही बोलत राहायचं लेका तू काय? हा कोणती गुड न्यूज देऊ रे बा तुले? हो बाबूराव भाऊ, ते पहिल्या बायकोच्या 2, आता ही दुसरी बायको केली, हिले पाहिजे नाही का काही नाही का वागवायले? मम्मी मम्मी पप्पा पप्पा घरी आले. हा पाहिजे नाही का? तुमच्या बायकोची इच्छा नाही का? होती न इली होती ना धीरे धीरे. आज लग्न झाले, काल लेकर होत असतात का? काही बोलत राहते का झुमऱ्या तुले का? तो काय मुलगा बुडीचा खेळ आहे का? त्याला काळ वेळ काय ना काही वस्ती की नाही? काही येत नसते कोणती गोष्ट. बापा तुमच्या लग्नाला झाले ना बाबा 5-6 महिने, अदलोक तो गुड न्यूज यायला पाहिजे बा. काही फाल्ट नाही बापा. फाल्ट रे काचा फाल्ट? पहिले 2 झाले त्या मात फाल्ट असतात. काही भादरत राहते रे नाही का इकडल्या तिकडे. तू सांग ना तू काय आहे? तुला अजून काहीच नाही. 2 वर्ष झाले लग्न व्हायला ती आता फाल्ट आहे का? गरम नका हो बापा, गरम नका हो. मजा केली मी, मजा केली. ही मजा असते का? तू अशी असते का मजा? कुकडच्या कुकडे काहीच काही म्हणजे बाबूराव ऐकते तर काही बी बोलायचं बाबूरावले. म्हणत नाही तर तुम्ही डोक्यात बसता बा. हो आले हो, आपण कसं मजाक असते, पण काही असं बोलत नाही. 2 कुकडल्या कुकडे नाही हो बाबूराव हो. पण खरंच सांगा ना, कधी आहे गुड न्यूजचं काय चान्स काय आहे बा? आम्हाला चांगलं वाटते कसं. कधी आहे बा मोसममध्ये काम काय? काही नाही रे भो, कशात काही नाही बाबा. हे 2च तर बा का आणून राहिले, कुठे दुसरीला करतं बा. अरे लेकर राहू दे बाबा, आता 2च्या वर एकही नाही बापा. परेशान झालो का? पेन्सिल आण, पाटी आण, दप्तर आण, पुस्तक आण, कपडे आण, फलान आण, बिस्तार आण, खायला आण. पुरा का व्हायला का हे काय? एक तर त्याच्यातल्या मागे वाढली बा. कुठे 10 लेकर बाबा तर बा हा पागल समजतं का मला तू? आता नाही बाबा, 1-2च्या वर नाही आता. म्हणून आपण हुस नाही देऊन राहिलो, डोक्याला तापच नाही सायाचा. लेकरच नाही पाहिजे. आले पेन्सिल आणतात, दप्तर आणतात, हे आणतात ते आणता, कंपनी अखा पाळता. प्रोडक्शनच नाही, प्रोडक्शन बंद आपलं डायरेक्ट. नाही झालं तर काहीच फरक पडत नाही. आपलं कामच बेकार आहे बाबूराव भाऊ. अरे पायरे झुमऱ्या, या पोरीच्या लय झालात रे बेकार. लव्ह मॅरेज केलेलं का फसली रे पोरगी. हे काय हो बापा, हे परी काय भाण्याची बायको? अरे बा, या भाण्याबरोबर लग्न करून ते हे पोरगी तर पुरी फसली. राजा गाऱ्यात फसेल आहे ते पोरगी. तो पोऱ्या काहीच कामाचं नाही बा. मॅरेज आहे भाऊ, हे लो मॅरेज हे असं असते मग. लफडेखोर काम बेकार आहे. आता बाय किती मेहनत करा लागून राहिली त्या पोरीला का? जायचे हिचके तिकडे कामाला जाते, घरी चालवते बिचारी. काय बिचारीवर काय संकट आलं रे बापा. राजा बाबूराव भाऊ लयच पोरगी हुशार राजा हे, पण फसली राजा. प्रेम मंदळ असते ना, याच्यात कसं समजत नाही माणसाला आपण काय करून राहिलो काय नाही. या भाण्या पोऱ्यानं फसवलं त्या पोरीला. या पोरी नाही की नाही थांबायलाच नाही पाहिजे याच्या घरी, या भाण्याच्या घरी चालला जायला पाहिजे बापा या घरी. याला जे सोड चिठ्ठी म्हणा, काही कामाचा नाही हा मुद्दाही. काय म्हणणार आहे राजा बाबूराव भाऊ? आता कसं ते प्रेम आंधळ असते ना, त्याच्यात काहीच म्हणू शकत नाही आपण, बोलू शकत नाही. आपल्याला दिसते वाया चाललं म्हणून. रे या पोरीसाठी जीव तुटते रे माणसा. थडथडले का काय आले का पोरगी कशी आले का? हुशार पोरगी आहे 1 नंबर, आणि पोरगी फसली बा. हे लव्ह मॅरेज बेकार आहे पण. हा बाबूराव भाऊ जीव तर तुटते, पण काय करणार आहे आपण. जाऊ द्या, त्याचं ते पाहिजे सहाय्य. चला आपण आपलं काम पाहू. चाल बसा. परे परे काय तोंडे बाहेर ना तू बाहेर. मायाची खरकड्या तोंडाची काय करून राहिली घरात? काय माहिती उंदळली. ऐकू येऊन नाही राहिलं राव. येते की नाही बाहेर घेऊ घरात? समजते की तुला काही आवाज देऊन राहिला? येऊन तो नाही राहिल तू बाहेर. काय चालू आहे घरात? काय हात येते की बाहेर? काय झालं मापी या भाण्याले तोंड वाचून राहिला? रे बापा आली ना आली. लवकर ये लवकर, टाइमपास न करू. लवकर ये सांगू राहिलो तुला. ये लवकर. काय रे बा, तू काऊन एवढा गडबड करून राहिला? इकडे इकडे कल्ला करून राहिला. कल्ला करून राहिलो मी? साऱ्या गावाची अगव तू? मी गोळणी लागून राहिलो वाटते आता तुले, है की? सरलं वाटते. मागून नाही राहिलं वाटते आता तुझ्या. काऊन रे तू असा काऊन बोलून राहिला बाबा? काय झालं रे तुले? काय झालं असं? अरे काही समजून नाही राहिलं बाबा, तू काऊन असं बोलून राहिला? ते म्हणणं काय आहे सांग ना मले, सांग ना. खुळी नादान नको बनू ना. दूध खुळी नको बनू. काही सारा समजते ना तुला काय बोलून राहिलो मी काय नाही. तर नाटकं करून राहिली का तू जास्त? नाटकं बनव करतं का? अरे पण भानू काय झालं मला सांगशील तर सही. तास माहित पडेल की नाही मले? तू निरा बोलूनच राहिला बा, फक्त स्पष्ट सांगून नाही राहिला काय झालं तर. काय त्यानं भागून नाही राहिलं तर दुसरा यार थांबवला नसून तिकडे मस्त बस स्टँडवर बसता दोघं गप्पा मारता.
मस्त कॉफी कॅफे मध्ये जातो बापा, कॉफी माफी. हा हा जमला आहे की मस्त आता. हा एकान भागत नाही दुसरा थांबला आहे की. काय बोलून राहिला रे बापा भान्या? त्या जिबीले काही हाड आहे की नाही बाबा? मावर हाड घेऊन राहिला का तू? मावर हाड घेऊन राहिला? खरं आहे तेच बोलून राहिलो मी. मस्त गुलछरे उडत तिकडे बस स्टँड वर, काही बसताव गुल्लू 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 एखादं एक. हा मी इकडे वाहून राहिलो गावात. मस्त फायदा घ्यायला लावला तुला तिकडे. मस्त यार पाहायला आता. कोणता यार रे? कोणता यार रे? काही बोलून राहिला का तू? आणि कुकडे गुलगुले केलं रे मीना? कुकडे गुलगुले केलं आणि कुकडे बसलो आम्ही. कुकडे बसलो. काही बोलून राहिला का तू? ते नको शिकू ना तू. मला काल सांगून राहिले तू. हा बस स्टँडवर कोण आलतास? हा कोणासोबत होती तू? कोणासोबत गप्पा मारल्या तू? हा यार बोलालता की तू गावातला आपल्या गावातला यार बोलालता नाही तू? तुया जुना यार तुया. तू काही जमाई बोलू नको बरं. तू बोलू राहिला की नाही? मी तशी नाही बरं. तशी नाही मी. काही जमाई बोलू नको तू. ते मनात येईन तेच बोलून राहिला. काही बी बोलते का तू? काही बी बोलते माझ्याबद्दल? काही बी काच जे आहे ते. हा खोटं बोलून राहिलो का मी? हा काव लय चावट धंदे करून राहील तू. माझ्या भागत नाही वाटते आहे की दुसरा पाहायला आहे की तू ना गुलछरे उडायले. तेच आहे आता ते. तुला कोणी सांगलं रे भान्या? तुला कोणी सांगलं? आज लोक मी कोणाशी बोलली नाही लेका भान्या. कोणाशी बोलली नाही मी. चुपचाप मी माझ्या रस्त्याने जातो, चुपचाप माझ्या रस्त्याने येतो. कोणाशी बोलतही नाही मी. तुझी बदनामी लावली माही करणं. आणि तुला जरासा काही विश्वास नाही मावर. असं बोलून राहिला माझ्याबद्दल तू काही बाई. सांगू नको तू. काही विश्वास नाही राहिला माझ्या यावर. मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही. या पुढील भाग आपण बनवू. मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं चॅनलला. कमेंट्स नक्की करा.